सर्व प्रकारच्या विषमतावादाला नकार देत समतावादी मूल्यांची रुजवात करणारे महामानव पुरुष आणि महामानव स्त्रिया या सगळ्यांच्या स्मृतीला मी इथे अभिवादन करते। 16व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे आयोजक आणि संयोजक तसेच विचारमंचावरील सर्व मान्यवर आणि विचारमंचा समोरील आपण सर्व मान्यवर, सुरुवात करताना मगाशी एकाने इथे मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालीसा, कारण मला येत नसल्यामुळे नेमकं काय म्हटलं गेलं मला माहिती नाही, पण काहीतरी अतिशय अस्खलितपणे त्यांनी म्हटलं। खूपच छान। मला असं वाटतं की मध्ये परवा जो काही एक गोंधळ झाला राष्ट्रवादीच्या सभेमध्ये, त्या सभेमध्ये मिटकरींनी सुद्धा मारुती स्तोत्र अस्खलितपणे म्हणून दाखवलं। भोंगा आणि मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालीसा असं जे एक द्वैत उभं करून एक धार्मिक राजकीय कट्टरतावादाचं राजकारण साधण्याचं जे एक षडयंत्र सुरू आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज ठाकरे हे फक्त बोलवित्या धनी बोलणारे आहेत, बोलवित्या धनी जो आहे त्याच्या मागचा मेंदू जो कोणी आहे तो वेगळा आहे। हा मेंदू नेमका कसा कार्य करतो, काय काम करतो, आपला आजचा विषय या खरं तर म्हटलं तर या मेंदू बाबतचा आहे। हा जो कोणी मनुवादी मेंदू आहे जो तुमच्या इतिहासाचं विकृतीकरण करतो, जो इथल्या महामानवांचं बदनामी करतो, महामानव असलेल्या स्त्रियांचं चारित्र्य हनन करतो, तोच मेंदू राज ठाकरेंच्या वतीने भोंगा आणि हनुमान चालीसा असं एक द्वैत करून धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा, एकीकडे धार्मिक द्वेष निर्माण करायचा आणि मग हिंदूंचं धार्मिक ध्रुवीकरण करायचं अशी चाल खेळतो। लक्षात घ्या, तेव्हा तो तुम्हाला भोंग्याच्या विरुद्ध हनुमान चालीसा म्हणायला सांगतो। आपण वेड्यासारखे विचारतो मारुती स्तोत्र का नाही, हनुमान चालीसा म्हणजे परप्रांतीय का, असे काही खोचक सवाल सोशल मीडियावरून समाज माध्यमांवरून व्यक्त झाले। आणि मग मारुती स्तोत्र काहींनी म्हणून दाखवलं, काहींनी हनुमान चालीसा म्हणून दाखवली। प्रश्न असा विचारायला हवा होता, हनुमान चालीसा का, वेदमंत्र का नाही? कारण वेदमंत्र म्हणण्याची ब्राह्मण वगळता आणखीन कोणाला परवानगीच नाही। तुम्हाला ते म्हणायचेच नाहीये, तुम्हाला त्याची त्यांनी परवानगीच दिलेली नाहीये, त्यामुळे तुम्हाला जे म्हणण्याची परवानगी आहे मग ते हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्र ते तुम्ही म्हणायचंय। वेदमंत्र म्हणायला तुम्हाला परवानगी नाही, कारण तुम्ही शूद्र आहात आणि कलियुगात क्षत्रिय आणि वैश्य धर्म वर्णांचाही लोप झालाय, ब्राह्मण आणि शूद्र असे दोनच वर्ण शिल्लक आहेत अशी मनुवाद्यांची मांडणी आहे। त्यामुळे जे तुम्हाला म्हणायची परवानगी नाही ते तुम्हाला सांगितलेलंच नाहीये, म्हणजेच तुमचं शूद्रत्व धर्मव्यवस्थेतलं, इथल्या जात वर्ण व्यवस्थेतलं तुमचं शूद्रत्व पुन्हा एकदा या हनुमान चालीसेच्या निमित्ताने अधोरेखित केलेलं आहे। वेदमंत्र म्हणाल तर कानात तप्त शिसाचा रास ओतला जाईल अशा शिक्षा आहेत। शंभुकाचं काय झालं आपल्याला माहित आहे। खुद्द छत्रपती शिवरायांचा सुद्धा राज्याभिषेक करायला इथल्या ब्राह्मणी धर्माने नकार दिलेला होता, त्यांना शूद्र ठरवून शूद्राला राजेपणाचा अधिकार नाही असं सांगून, आणि म्हणूनच महाराजांना गागाभट्टांना काशीहून बोलवायला लागलेलं होतं। छत्रपती शाहूंना सुद्धा वेदोक्त संस्कार नाकारले होते आणि पुराणोक्त संस्कार करू असं सांगितलेलं होतं, त्याच्यावरून वेदोक्त आणि पुराणोक्त हा वाद झालेला होता। वेदोक्त आणि पुराणोक्त हा वाद झालेला होता। मी अशासाठी इथे सुरुवातीला सांगितलं की नेमकं काय पद्धतीने हे षडयंत्र रचलं जातं। म्हणजे बघा, गोष्ट किती छोटीशी आहे, छोटीशी म्हणजे भोंग्याच्या विरोधात काय प्रतीक उभं करायचं हे ठरवताना सुद्धा ते त्यांची बुद्धी पूर्णपणे वापरतात। ते इथल्या बहुजनांना जे मुखोद्गत आहे ते म्हणायला सांगतात, कारण रस्त्यावर जाऊन डोकी फोडण्याचं काम बहुजनांनीच त्यांच्या लेखी करायचंय। त्यांची वेदमंत्र म्हणण्याचा अधिकार असलेली त्यांची मुलं
रस्त्यावर जाणार नाहीयेत, ते कुठेही मशिदीसमोर जाणार नाहीयेत, ते कुठेही दगड हातात घेणार नाहीयेत, ते कुठेही रस्त्यावर उतरणार नाहीयेत. रस्त्यावर तुम्ही ज्यांना परंपरेने हनुमान चालीसा, मारुती स्तोत्र एवढंच म्हणण्याचा अधिकार दिलाय, तत्सम गोष्टी वेदमंत्रांचा नाही, हे इथे लक्षात घ्या पूर्णपणे. कारण आपल्याला पुढे जी मांडणी करायची आहे, मी जी करीन किंवा माझ्या सहजे वक्ते आहेत ते सुद्धा, कारण शेवटी विषय हा जो आहे त्या चौकटीत अनेक मुद्दे आहेत, प्रत्येक जण आपापले मुद्दे मांडेल. काही मुद्दे हे सामायिक सुद्धा असतील. एक काय मुद्दे सामायिक येतील त्याचा आधीच विचार करून मी ते थोडेसे बाजूला ठेवलेले आहेत. पण आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा विषमतावादी प्रवृत्ती काय पद्धतीने विचार करते. जेव्हा भोंगा आणि हनुमान चालीसा येतं, आपण एक म्हणू की ते राजकीय कट्टरतावादाचं एक परिभाषा समोर येते. हिंदुत्व हा शब्द मला इथे वापरू नये असं वाटतं, कारण या शब्दातून एक आणखीन काही जे काही राजकारण साधलं जातंय त्याविषयीची चर्चा कधी वेगळ्या ह्याच्यावर करायला पाहिजे. कट्टरतावाद जो आहे, जो ब्राह्मणी वर्चस्वाचा जो कट्टरतावाद आहे किंवा ब्राह्मणी वर्चस्वावर आधारित जी नीतिमूल्य आहेत आणि त्याच्यावर आधारित जी विषमतावादी जात व्यवस्था आहे, ज्याला मी ब्राह्मणी पितृसत्ता म्हणतो. आज तुम्ही ब्राह्मणी पितृसत्ता असं म्हणायला गेलात तरी सुद्धा केवळ उजव्या विचारधाराचे नाही तर पुरोगामी मंडळींमधले सुद्धा काही उलट्या बाजूने अंगावर येतात की तुम्ही जातीयवादी बोलता म्हणून. कोंडी अनेक बाजूनी केली जाते. पुरोगामी म्हणून मिरवणाऱ्या ब्राह्मणांना सुद्धा ब्राह्मणी पितृसत्ता यासारखे शब्द वापरले, ब्राह्मणी वर्चस्व असे शब्द वापरले, ब्राह्मणशाही असे शब्द वापरले तर ते जातीयवादी वाटतायत. तुम्ही जातीयवादी बोलता असा आरोप केला जातो. म्हणून पुन्हा पुन्हा स्पष्ट करावं लागतं की ब्राह्मणी वर्चस्वाच्या नीतिमूल्यांवर आधारलेली, उतरंडीवर आधारलेली विषमतावादी जात व्यवस्था केवळ जात व्यवस्था म्हणून सुद्धा भागत नाही. तिचं स्वरूप काय आहे ते स्पष्ट करावं लागतं. ही अशी जात व्यवस्था जेव्हा रुजते, ही अशी जात व्यवस्था जेव्हा काम करते आणि त्यामधलं जेव्हा ब्राह्मणी वर्चस्व कायम ठेवायचं असतं आणि शतकानुशतक इथल्या शूद्र अतिशूद्रांना आपलं ताबेदार बनवायचं असतं, त्यावेळेला वेगवेगळी जी शस्त्र वापरली जातात, जसं आता तुम्ही बघितलं हनुमान चालीसा वेदमंत्र नाही, त्याच्यामध्ये एक पद्धत, एक प्रकार, एक मार्ग, हा बहुजनांची जी लोकोत्तर पुरुष असतील, त्यातल्या स्त्रिया असतील, आपण ज्यांना महामानव म्हणतो, त्यांची वेगवेगळ्या प्रकारे बदनामी करणं, एकीकडे त्यांचं अपहरण करून आपल्या कार्यासाठी त्यांचा वापर करणं, उदाहरणार्थ गोब्राह्मण प्रतिपादक किंवा रामदास हे त्यांचे गुरु, तेही होत नाही तेव्हा मग दुसऱ्या बाजूने कुजबुज मोहीम राबवून चारित्र्य हनन करणं, उदाहरणार्थ जेम्स लेन प्रकरण, या गोष्टी होताना दिसतात. एक लक्षात घ्या, आपण जे महामानव म्हणतोय, विषयामध्ये सुद्धा महामानव हा शब्द प्रयोग करण्यात आलाय. हे कुठेतरी आम्ही भावनेच्या भरामध्ये, भावनेच्या अतिरेकामध्ये म्हणतोय का? माझं असं उत्तर आहे नाही. आम्ही जेव्हा महामानव हा शब्द वापरतो, मग ते फुले असतील, आंबेडकर असतील, पेरियार असतील किंवा शिवछत्रपती असतील, विचारपूर्वक वापरतो. 1677 मध्ये डच व्यापाऱ्यांसोबत झालेल्या व्यापारी करारामध्ये, म्हणजे डच व्यापाऱ्यांनी महाराजांकडे व्यापारासाठी परवानगी मागितली. ती परवानगी देताना महाराज सांगतात की माझ्या मुलकात पुरुष आणि स्त्रियांची गुलाम म्हणून खरेदी विक्री होणार नाही. व्यापार करताना तुम्ही याचं भान बाळगलं पाहिजे आणि हा निर्बंध कटाक्षाने पाळला पाहिजे, अन्यथा गैर केली जाणार नाही. पहा, ज्या काळामध्ये केवळ देशात नाही तर परदेशात जागतिक पातळीवर स्त्री पुरुषांची गुलाम म्हणून खरेदी विक्री करणं हा एक सर्वमान्य व्यवहार होता, जेव्हा पाश्चिमात्य देशांमध्ये सुद्धा गुलामगिरी विरोधातले आंदोलन सुरू झालं नव्हतं, ते फार उशिरा सुरू झालं. स्वातंत्र्य, समता, बंधुता या त्रयींचा उद्घोष व्हायचा होता. त्या काळात 17व्या शतकामध्ये शिवाजीराजे भोसले सांगतात की माझ्या मुलकामध्ये स्त्री पुरुषांची गुलाम म्हणून खरेदी विक्री होणार नाही.
महामानव जो असतो तो संपूर्ण तळागाळातल्या माणसांना एकत्र घेत त्यांचं मानव म्हणून असलेलं मूल्य जपणारं असतो. त्या मानवी हक्कांची परिभाषा पण खूप नंतर आली, पण शिवाजी महाराज त्या काळातच आपल्या रयतेचे मानवी हक्क आपल्याला जपताना दिसतात. हा असा महामानव, याला बदनाम करणं किंवा याची आपण असं म्हणू की अपहरण जे काही केलं गेलं हे वेगवेगळ्या पद्धतीने केलं गेलं. त्याच्या आधी आणखीन एक मुद्दा इथे स्पष्ट करायला हवा की इथला जो बहुजन आहे का केलं जातं, महामानवांची बदनामी का केली जाते, अपहरण का केलं जातं, कारण कुठेतरी जसं मगाशी मला वाटतं आमच्या संगीता ठोसर आणि जो महिलांच्या ह्याच्यात हिंसेचा जो हे झाला त्याच्यामध्ये एक मांडणी करताना त्यांनी सांगितलं अतिशय महत्वाचं विधान आहे की वेगवेगळ्या पद्धतीच्या हिंसा करून खच्चीकरण केलं जातं. महामानवांची बदनामी हा इथल्या बहुजनांच्या खच्चीकरणाचा एक माध्यम म्हणून कायम वापरलं गेलंय. ज्या बहुजनांना तुम्ही शूद्र अतिशूद्र लेखलं इथल्या जात व्यवस्थेने, वेदाध्ययनापासून सगळे अधिकार अगदी धन बाळगण्याचे अधिकार हे केले. तुम्ही मनुस्मृतीसारखे वेगवेगळे ग्रंथ एकदा जरूर वाचा. काय काय पद्धतीने शूद्र अतिशूद्रांना अधिकार नाकारलेले आहेत, स्त्रियांना अधिकार नाकारलेले आहेत आणि त्यांची अवहेलनापूर्ण त्यांचे उल्लेख केलेले आहेत. ते एकदा आपण वाचले तर लक्षात येतं की इथला जो बहुजन समाज आहे, जो पूर्वाश्रमीचा शूद्र अतिशूद्र आहे, या बहुजन समाजाने आधुनिक काळामध्ये आपल्या अस्मितांची बांधणी किंवा आपल्या समाजात जे लोकोत्तर पुरुष जन्माला आले त्यांच्याच भोवती, त्यांच्या भोवती आपल्या अस्मितांची बांधणी केली आणि कुठेतरी स्वतःला एक स्वतःचा सांस्कृतिक आणि सामाजिक संचित जे आपण म्हणतो तो शोधण्याचा प्रयत्न केला किंवा त्याच्या बळावर एक ताठ मानेने उभं राहण्याचा प्रयत्न केला. जे जे त्यांना नाकारलं गेलं होतं ते मिळवण्यासाठी त्यांनी आपल्या समाजात जन्माला आलेल्या लोकोत्तर पुरुषांच्या भोवती आपली अस्मिता उभी केली. हे केवळ अस्मितावादी राजकारण नव्हतं ज्याच्या समाजशास्त्रात आणि राज्यशास्त्रात शिकवलं जातं त्या पद्धतीचं हे अस्मितावादी राजकारण नाही, हे स्वला उभं करण्याचं राजकारण आहे. ह्या लोकोत्तर पुरुषांशी इथल्या बहुजनांचं जैविक नातं आहे आणि हे जैविक नातं इथल्या बहुजनांना इथल्या ब्राह्मणशाही विरुद्ध, इथल्या जात वर्ण वर्चस्ववादाविरुद्ध ताठ मानेने उभं राहण्याचं एक आत्मबळ देतो, एक स्वभान देतो. हे आत्मबळ, हे स्वभान इथल्या शूद्र अतिशूद्राला यावं, हे विषमतावादी वर्णवर्च व्यवस्था जी व्यवस्था आहे त्याला मान्य नाही. मग अशा वेळी काय केलं जातं, अशा वेळी तुमचं खच्चीकरण करण्यासाठी, अन्यथा तो इतिहास आहे तो घडून गेलाय. शिवरायाचे लोकोत्तर पुरुष नसते आणि त्यांच्या भोवती इथल्या वेगवेगळ्या जातीच्या लोकांनी आपली अस्मितेची उभारणी केली नसती तर त्यांना शिवरायांचं अपहरण करणं किंवा बदनामी करणं हे आवश्यक वाटलं नसतं. ते करतायत कारण काहीतरी त्याच्या आधारे उभं राहून पाहत आहे. हा केवळ इतिहासातला काही खेळ नाहीये, हा वर्तमानामध्ये जे समाज पुन्हा एकदा स्वतःचं बळ जमवून पाहतायत, स्वभान जमवून पाहतायत, त्यांच्या खच्चीकरणाचा हा खेळ आहे. आणि म्हणून तो पुन्हा पुन्हा म्हणजे एकीकडे ते 2000 जेम्सलेन प्रकरण झालं, त्याच्यानंतर शिवसन्मान यात्रा प्रतिमाताईंनी वगैरे काढल्या किंवा कोकाटे असतील जे आज इथे उपस्थित नाहीत, अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने लेख लिहून किंवा वेगवेगळ्या पद्धतीने रस्त्यावरचे कृती कार्यक्रम आखून याचा निषेध केला. तरी सुद्धा पुन्हा आज राज ठाकरेंच्या तोंडून पुन्हा एकदा वदवलं जातं, एकीकडे मशीद आणि भोंगा आणि दुसरीकडे पुरंदरे आणि जेम्सलेन प्रकरण हे वदवलं जातं. म्हणजे आपण एकदा पूर्ण ह्याच्या दिवशी त्यांना तोंड दिलं, तो मुद्दा आणून पडला तरी तो मुद्दा ते संपवत नाहीत, पुन्हा पुन्हा आणतात पुढे. यामागचं राजकारण सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. गोब्राह्मण प्रतिपादक असेल किंवा रामदास शिवाजींचे गुरु होते अशी जी त्यांनी एक विकृत खोटा इतिहास पुढे आणला, त्याबाबत मला वाटतं अधिक मांडणी इतर वक्ते सुद्धा करतील, त्यांच्या ह्याच्यामधनं सुद्धा येईल. मी फक्त एक दोन मुद्दे मांडते आणि मी जिजाऊंच्या चारित्र्य हननाच्या मुद्द्याकडे पुढे जाते.
आनंद घोरपडेंसारख्या, शेजवलकरांसारख्या, रियासतकारांसारख्या इतिहासकारांनी मांडणी केलेली आहे. त्याच्यामधून आपल्याला हे दिसून येतं की शिवरायांची पहिली राजमुद्रा असलेला जे पत्र पहिलं प्रसिद्ध आहे ते 1646 मधलं आहे आणि रामदासी पंथाची स्थापना ही 1649 मधली आहे. म्हणजे ज्याला अलीकडच्या भाषेत आपण क्रोनॉलॉजी म्हणतो, कालानुक्रम म्हणतो, तो कालानुक्रम जर लावला तर शिवरायांची राजमुद्रा तयार झालेली होती. म्हणजे राज्य उभारणीच्या कामाला सुरुवात होऊन एक मध्य ह्याच्यावर ते आलेले होते आणि त्यावेळेला रामदासी पंथाचा उगम झालेला आहे. त्यामुळे ही जे काही गुरु होते आणि त्यांच्या प्रेरणेने शिवरायांनी आपलं स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा त्यांच्याकडून घेतली, ही जी काही थाप मारलेली आहे त्यातलं असत्य हे अगदी सहजपणे उघड होतं. गोब्राह्मण प्रतिपालकामध्ये सुद्धा असं की कुठेही शिवरायांच्या पत्रांमध्ये कुठेही स्वतःचा उल्लेख त्यांनी गोब्राह्मण प्रतिपालक म्हणून केलेला नाही. त्यांना इतर ज्या राजवटी होत्या त्यांनी जी काही पत्र पाठवलेली आहेत त्यांचा अभ्यास केल्यावर सुद्धा कुठेही त्यांचा उल्लेख गोब्राह्मण प्रतिपालक असा नाही. पण ग्रँडफने जे एक पत्र पुढे आणले की त्याच्यामध्ये गायी, स्त्रिया आणि रयत यांना काही हे करू नये, यांना इजा करू नये अशा आशयाचं पत्र फक्त आपल्याला सापडतं. त्याच्यामधलं रयत आणि स्त्रिया यांनी वगळलेलं आहे आणि तिथे ब्राह्मण शब्द घुसडलेला आहे आणि महाराजांना गो ब्राह्मण प्रतिपालक केलेलं आहे. हे पुन्हा असंच केलं का? तर नाही. आजही हे गो ब्राह्मण प्रतिपालक होते असं म्हणण्यामागचं राजकारण असं जर तुम्ही आजही पाहाल, कोणतेही पक्ष असू देत, वेगवेगळे पक्ष असू देत, त्यांच्याकडे सगळ्यांकडे विचारवंत म्हणून, सल्लागार म्हणून ब्राह्मण बाळगलेले असतात. ब्राह्मणाशिवाय तुमचं पान हलू शकत नाही किंवा तुम्ही ब्राह्मणांचे पालक असले पाहिजेत असं इथल्या आधुनिक राजसत्तेच्या मनावर बिंबवण्यात सुद्धा इथली ब्राह्मणी सत्ता, ब्राह्मण वर्चस्ववादी सत्ता ही यशस्वी झालेली आपल्याला दिसून येते. आता मी पुढच्या ह्याच्याकडे येते कारण वेळ नाही आणि सगळे आपले वक्ते आहेत. जिजाऊंचं चारित्र्य हनन. जेम्स लेन लिहून गेला की नॉटिली जोक्स केले जातात. एक महत्वाचं पुस्तक तो लिहितो. त्यामध्ये संशोधनावर आधारित पुस्तक लिहितोय तो. भांडारकर सारख्या संशोधन संस्थेत जाऊन बसून ते पुस्तक लिहितोय. बाकीचं पुस्तक सगळं त्याने लिहिलेलं आहे, त्याबद्दल फार कोणाचे आक्षेप नाहीत. पण हे जे मध्येच त्याने एक वाक्य घातलं की शिवाजींच्या पितृत्वाविषयी शंका उपस्थित करणारं, दादोजी कोंडेवांना तिथे हे करणारं की आणि असे म्हणजे एखादं पत्र सापडलं का इतिहासकारांना, ते पत्र चुकीचं असेल, खोटं असेल इतिहासाच्या संशोधनामध्ये, पण असं काही सापडलं का आणि मग इतिहासकाराने काही मांडणी केली का, संशोधकाने काही मांडणी केली का? तर असं झालेलं नाही. आणि गंमत म्हणजे हा पाश्चिमात्य देश, म्हणजे एक संशोधनाच्या क्षेत्रामध्ये एक मेथडॉलॉजी असते. काय पद्धतीने सिद्धांकन करायचं याचे नियमावली ठरलेले आहेत. कोणते ग्रंथ प्राथमिक म्हणजे प्रायमरी सोर्स म्हणून वापरायचे, कोणते ग्रंथ सेकंडरी सोर्स म्हणून वापरायचे हे सुद्धा ठरलेलं असतं. अशा वेळेला आणि ह्या सगळ्या मेथडॉलॉजीने प्रशिक्षित असलेला एक संशोधक असं सांगतो की असे जोक महाराष्ट्रामध्ये नॉटिली केले जातात, खोडकरपणे खोडसाळपणे असे जोक्स केले जातात आणि दादोजी कोंडदेवांबद्दल असं म्हटलं जातं. हे पुस्तक प्रसिद्ध झालं. नंतरचा इतिहास मला वाटतं इथे सगळ्यांना माहिती आहे. संभाजी ब्रिगेडने भांडारकर संस्थेवर हल्ला केला. संभाजी ब्रिगेडने जो हल्ला केला, म्हणजे मी स्वतः चित्रलेखा साप्ताहिकात या संदर्भात जे लेख लिहिला त्याच्यामधले जवळपास एक अख्खा पॅरेग्राफ या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी हे केला की या पद्धतीने हिंसक हल्ला न करता आपण काय पद्धतीने ह्याचा प्रतिवाद केला पाहिजे, किंवा जर हल्ला झाला असेल तर त्यामध्ये हे जे खच्चीकरणाचे सुद्धा मुद्दे मांडले की जेव्हा तुम्ही असं सातत्याने खच्चीकरण करता तेव्हा असा उद्रेक शोषित समाजाकडून होतो असाही मुद्दा मांडला. आणि पुढे प्रश्न उपस्थित केला, कारण झालं असं, भांडारकरवर हल्ला झाल्या लागलीच महाराष्ट्रातलं जे विद्वत जग होतं ते शोकाकुल झालं. आमचे पुरोगामी सुद्धा त्यामध्ये आले आणि भांडारकरसाठी ज्ञाननिधी गोळा करायला लागले. उजव्या बाजूच्या लोकांना काही प्रश्न मी विचारतच नाही. मी तेव्हाही आणि आताही इथल्या पुरोगामी विचारवंतांना प्रश्न विचारते. जो काही भांडारकरवर हल्ला झाला म्हणून जे काही तुम्ही शोकाकुल झालेले होतात, जो काही ज्ञाननिधी जमवला गेला, त्यांच्यापैकी किती जणांनी जिजाबाईंचं चारित्र्य हनन का झालं हा प्रश्न उपस्थित केला, त्यामागचं राजकारण मांडलं,
त्यामागचं सांस्कृतिक वर्चस्ववादाचं राजकारण मांडलं आणि एका बहुजन स्त्रीचा या पद्धतीने राजमाता असलेल्या जिने स्वराज्याचं स्वप्न शिवरायांच्या डोळ्यामध्ये पेरलं आणि त्या स्वराज्याच्या उभारणीत जिने सक्रिय सहभाग घेतला याचे सुद्धा पुरावे इतिहासाच्या याच्यामध्ये आहेत की स्वतः जेव्हा शिवाजीराजे आग्र्याला गेले होते त्यावेळेस सुद्धा इथला सगळा कारभार ते जिजाबाईंकडे सोपवून गेलेले होते किंवा अगदी प्राथमिक टप्प्यात जेव्हा त्या पुणे जहागिरी सांभाळत होत्या त्यावेळेला सुद्धा दादोजी कोंडदेवांच्या विरोधात आलेल्या तक्रारींची सुनावणी सुद्धा त्यांनी केलेली आहे, त्यांचे निर्णय बदललेले आहेत. म्हणजे एक बहुजन याच्यातली स्त्री जी सक्रिय होती राजकारणामध्ये तिचं चारित्र्य हनन तुम्ही या पद्धतीने करा. म्हणजे बहुजन समाजातले जे लोकोत्तर पुरुष आहेत त्यांचं एकतर गोब्राह्मण प्रतिपालक म्हणून अपहरण करायचं आणि दुसऱ्या बाजूला त्यांचं गुरुत्व आणि पितृत्व या दोन्ही गोष्टी आमच्याचकडे आहेत असा लोकोत्तर पुरुष तुमच्यामध्ये जन्माला येणं शक्य नाही, तो आमच्याच बीजाचा आहे असं कुठेतरी मांडणं कुजबुज मोहिमेच्या माध्यमातून हे केलं गेलं. अन्यथा हे विधान आलं कुठून? एक महत्वाचा संशोधक जोक्स म्हणतो त्याच्या ह्याच्यामध्ये कोणी सांगितले हाच प्रश्न इथल्या उर्वरित महाराष्ट्राने विचारलेला होता आणि या संदर्भात आनंद घोरपडेंनी शिवाजींचे गुरु रामदास होते या पद्धतीचा एक शोध निबंध मॉरिशस मधल्या एका मुलाने लिहिला आणि तेव्हा ते जेव्हा स्वतः मॉरिशस मध्ये गेले होते आणि त्यांना जेव्हा ते मराठा जर्नल काढलेले दिसले आणि त्याच्यामध्ये हा निबंध दिसला त्या मुलाचा तेव्हा त्यांनी त्याला विचारलं की तुला कोणी सांगितलं? तेव्हा तो म्हणाला मी महाराष्ट्रात शिकायला होतो त्यावेळेला मी सगळीकडे हेच ऐकलेलं आहे, तुमच्या शालेय पुस्तकांमध्ये सुद्धा आहे, त्यामुळे मी त्या पद्धतीने लिहिलं. म्हणजे आपण आधी अभ्यासकांना सांगायचं आणि ते यांनी लिहिलं की ते लिखित जे आहे लिखित पुस्तक ते पुरावा म्हणून द्यायचं. ही जी चाल आहे, ही जी व्यूहरचना आहे ही वेगवेगळ्या बाबतींमध्ये कायम केली गेलेली आहे. तसंच आपण काहीतरी त्या जेम्स लेनच्या कानात कुजबुजायचं आणि मग त्याने लिहिल्यावर नंतर पुरावा म्हणून हे पहा या अभ्यासकाने लिहिलंय असं म्हणायचं. फक्त ह्या वेळेला ही जी काही खेळी आहे ती जो प्रक्षोभ उमटला त्याच्यामधनं ती यशस्वी नाही झाली. पण जरी यशस्वी नाही झाली तरी हे लोक कसे जातीयवादी आहेत, हे लोक कसे हिंसक आहेत, हिंसाचारी आहेत, हे ज्ञान संस्थांवर हल्ला करणारे आहेत असं एक चित्र इथल्या बहुजनांचं उभारण्यामध्ये इथली ब्राह्मणी व्यवस्था यशस्वी झाली आणि त्याला दोन्हीकडच्या लोकांनी हातभार लावलेला आहे. आपल्याला इथे एक विचार करायला हवा की हे असं जिजाबाईंचं चारित्र्य हनन जे काय आहे या पद्धतीचं एक मी सांगितलं की खच्चीकरण करायचंय किंवा तुमची ती क्षमताच नाही किंवा तुमच्या ह्याचं असूच शकत नाही हे द्यायचं. पण दुसऱ्या बाजूने आपण जेव्हा आणखीन नीट विचार करतो तेव्हा असं लक्षात येतं की ही जी काही ब्राह्मणी पितृव्यवस्था आहे ही मुळातच स्त्रियांच्या चारित्र्य हननावर, स्त्रियांच्या देहाच्या आधारे जे लैंगिकतेचं राजकारण केलं गेलं त्यावर उभी आहे. त्यांनी अनुलोम प्रतिलोमाची म्हणजे जात व्यवस्था विषमतावादी उतरंडीवर उभारल्यानंतर ती कायम राहावी यासाठी त्यांनी त्यांच्या स्मृती ग्रंथांमध्ये अनुलोम प्रतिलोमाची चलाखी केलेली आहे, मांडणी केलेली आहे. इथल्या काही जणांना जे अभ्यासक आहेत, कार्यकर्ते आहेत त्यांना माहिती असेल, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मी सांगते की अनुलोम विवाह, अनुलोम म्हणजे आपल्या केसा अंगावरची जी लव असते ती वरून खालच्या दिशेने असते म्हणजेच ती योग्य असते. म्हणजे मान्यता प्राप्त जे काही आंतरजातीय विवाह होते म्हणजे जात व्यवस्था असल्यावर सुद्धा काही प्रमाणात तरी आंतरजातीय विवाह किंवा जातबाह्य विवाह होणार हे माहिती होतं. त्यामुळे अनुलोम विवाहाची चलाखी केली की अनुलोम विवाह म्हणजे काय तर वरच्या जातीचा पुरुष आणि खालच्या जातीची स्त्री यांचा विवाह हा अनुलोम विवाह आणि त्याला मान्यता देण्यात आली. म्हणजे ब्राह्मण पुरुषाने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा चारी वर्णांच्या स्त्रियांशी लग्न केली तर ती अनुलोम विवाह किंवा संबंध ठेवले तर ते अनुलोम विवाह, ते अनुलोम संबंध म्हणजे मान्यता प्राप्त. क्षत्रियाने त्याच्या खालच्या म्हणजे वैश्य आणि क्षुद्र अतिशूद्र, वैश्याने त्याच्या खालच्या म्हणजे शूद्र, शूद्राला मात्र काहीच नाही. हे अनुलोम सांगताना त्यांनी प्रतिलोम सांगितला म्हणजे जे
लव वरच्या बाजूने असणे, म्हणजे जे विवाह अजिबात मान्य नाहीत ते प्रतिलोम विवाह. प्रतिलोम विवाह कोणते, तर वरच्या जातीची स्त्री आणि खालच्या जातीचा पुरुष हे प्रतिलोम विवाह. म्हणजे काय, तर वैश्य स्त्री असेल तर तिचा शूद्राबरोबर झालेला विवाह, क्षत्रिय स्त्री असेल तर तिचा वैश्य आणि शूद्राबरोबर झालेला विवाह, आणि ब्राह्मण स्त्री असेल तर तिचा क्षत्रिय वैश्य आणि शूद्र वर्णांबरोबर झालेला विवाह हा पूर्णतः अमान्य करण्यात आला. यातनं एक गोष्ट लक्षात येते की वरच्या स्थानी जो ब्राह्मण पुरुष आहे त्याला अनुलोमामध्ये सगळ्या वर्णांच्या स्त्रीशी विवाह करण्याची परवानगी दिली आहे, तर प्रतिलोम विवाहामध्ये ब्राह्मण स्त्रीशी कोणीही विवाह करू शकणार नाही असं सांगितलेलं आहे. हे जे काही केलेले की आपल्या वर्णातल्या स्त्रीला सुरक्षित करून बाकीच्या वर्णातल्या स्त्रिया या ब्राह्मणासाठी उपलब्ध करून देणं हा अनुलोम प्रतिलोमाचा नेमका अर्थ आहे. अशा इतर जातीच्या इतर वर्णाच्या स्त्रिया यांच्याशी झालेला विवाह संबंध हा त्यांनी अनुलोमामध्ये मान्य केला आणि प्रतिलोमामध्ये त्यांनी शूद्र वैश्य क्षत्रिय या पुरुषांना ब्राह्मण स्त्रीशी विवाह करण्याला पूर्णतः प्रतिबंध केला. हे स्त्रीच्या देहावर स्त्रीच्या लैंगिकतेवर नियंत्रण आणून हे जे राजकारण केलं गेलं हे सुद्धा कुठेतरी जिजाबाईंचं जे चारित्र्य हनन झालं त्याला पार्श्वभूमी म्हणून, त्या मानसिकतेची पार्श्वभूमी म्हणून, त्या मनोव्यापारांची पार्श्वभूमी म्हणून हे सुद्धा कार्यरत आहे. आता परवा मी मगाशी तो उल्लेख केला राष्ट्रवादीच्या सभेमध्ये त्या बिटकरेंनी काय ते भार्या समर्पय आम्ही केलं, अतिशय चुकीच्या पद्धतीने खिल्ली उडवत केलं. मंचावरचे सगळे त्यांचे नेते हसत होते. म्हणजे खूप वाईट वाटतं अशा वेळेला की इतके महत्वाचे मुद्दे तुमच्या हातामध्ये आहेत ते असताना तुम्ही काहीतरी विनोदाच्या पातळीवर काहीतरी एखादं विधान करून मग नंतर माघार घेता. कशासाठी, विचारा ना त्यांना या अनुलोम प्रतिलोमाचा अर्थ. या अनुलोम प्रतिलोमाचा नेमका अर्थ काय होतो हे कधीतरी विचारा. ती धर्मसंसद बसते तिला विचारा, ते कोणी संघ महासंघ येतात त्यांना विचारा की काय म्हणून तुम्ही आजही तुमच्या स्मृती ग्रंथांमध्ये या अनुलोम प्रतिलोमाचं विवेचन याच्या हे वचन कायम आहेत का, आजही तुम्ही ती नाकारत नाही. बाबासाहेबांनी जी मनुस्मृती जाळली ती उगाच नव्हती जाळली. ही अशी अनेक विधानं आणि असे अनेक संदर्भ त्याच्यामध्ये आहेत जे इथल्या बहुजन स्त्री पुरुषांना, इथल्या शूद्र अतिशूद्र स्त्री पुरुषांना त्याची अवहेलना करणारे, त्यांची मानहानी करणारे आहेत. काही मी उदाहरण तुम्हाला सांगते. कृष्ण वर्णाची जी रमणी असते ती फक्त भोगण्यासाठी असते, धर्मासाठी नसते. हे वसिष्ठ स्मृतीमध्ये आहे. कृष्ण वर्णाय रामा रमणाय एव न धर्माय. विचारा याचा अर्थ काय होतो तो त्यांना. नंतर सांगतात वसिष्ठ स्मृतीमध्येच स्त्रीला प्रथम सोम, गंधर्व व अग्नी हे 3 दैवीपती भोगतात आणि मग तिला मानवी पती प्राप्त होतो. विचारा याचा अर्थ काय होतो, का आहे अजूनही हे स्मृती ग्रंथांमध्ये. कधी काढणार याला, कधी नाकारणार याला, प्रश्न विचारा. पुन्हा सांगतात वसिष्ठ स्मृतीमध्येच की अग्नी कुठच्या वर्णाला म्हटलंय, तर अग्नी ब्राह्मणाला म्हटलंय. लक्षात घ्या, संगती लक्षात घ्या तुम्ही. पुन्हा मनुस्मृती सांगते उच्च कुलीन पुरुषांची भोगसेवा करणं हीन जातीच्या स्त्रीसाठी अनुचित नाही, म्हणजे ती करा. याचा अर्थ विचारा. जे कोणी संघ महासंघ पुढे येतात आमचा अपमान झाला किंवा हे झालं म्हणून, त्यांना ह्याचे अर्थ विचारा. ज्या वाक्य ज्याच्यामध्ये नाही आहेत असं काहीतरी म्हणून किल्ली उडवण्यासाठी, सभा जिंकण्यासाठी हसू नका, कारण ही हसण्याची, विनोद करण्याची वेळ नाहीये, ती निघून गेली आहे. इथे उघड उघड संघर्षाला तोंड फुटलंय. तुमच्यातल्या 4 विचारवंतांच्या हत्या झाल्यात, अनेक जण तुरुंगात गेलेले आहेत, अनेक लेखकांना बोलायचं की नाही बोलायचं याची भीती आहे. आपले अध्यक्ष जे आहेत ते पोलिसांच्या प्रोटेक्शन मध्ये इथं बसलेले आहेत. विनोदाची ही वेळ अजिबातच नाहीये. त्यामुळे प्रश्न जर विचारायचे असतील तर ते थेट विचारा. त्यांना सांगा धर्मसंसद बसवा म्हणून आणि विचारा. कारण हे प्रश्न तुम्ही जेव्हा विचाराल, आणखी फक्त एक उदाहरण देते.
अक्षमाला ही हीन जातीय स्त्री वसिष्ठाशी आणि शारंगी ही हीन जातीय स्त्री मंदपाल मुनींशी संयोग झाल्यामुळे पवित्र झाल्या. अनेक स्त्रियांनी हा मार्ग अनुसरलेला आहे. आपल्या लक्षात येईल की जिजाबाईंच्या चारित्र्य हननामागे नेमका काय पद्धतीचा मेंदू, नेमकी काय पद्धतीची विचारसरणी कार्यरत होती. कारण आपण हे प्रश्न कधी विचारलेच नाहीयेत. त्यामुळे बिनभोभाटपणे त्यांचं काम सुरू राहिलंय आणि पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या मंचांवरून मग कधी बाबासाहेब पुरंदरेंना पुढे आणलं जातं, तर कधी आणखीन कोणाला पुढे आणलं जातं आणि हे विषय काढले जात आहेत. हा जो काही विषमतावादी जात व्यवस्थेचा ब्राह्मणी नीतिमूल्यांवर आधारलेल्या हे पूर्णतः एक षडयंत्र व्यवस्थितपणे शतकानुशतक आखलेलं आहे. शतकानुशतक हे खच्चीकरण सुरू आहे. त्यामुळे या खच्चीकरणाला आपण काय पद्धतीने आज तोंड देणार आहोत, आपल्या कृती कार्यक्रम काय असणार आहे. आपण कधीतरी त्या धर्मव्यवस्थेच्या धर्मसंसदेच्या समोर प्रश्न राहून, जर तुम्ही स्वतःला हिंदू धर्माचे अनुयायी म्हणवत असाल, हिंदू धर्मात जन्म झालेले म्हणून म्हणवत असाल, तर तुम्हाला कधीतरी या सगळ्या स्मृती ग्रंथांमध्ये जे काही लिहून ठेवलेलं आहे ते कधीतरी त्या धर्मसंसदेच्या समोर उभं राहून विचारावं लागेल, त्याचा जाब मागावा लागेल. केवळ एकेका व्यक्तीचं जे काही चारित्र्य हनन झालेलं आहे त्याच्याबद्दल बोलून चालणार नाही. म्हणजे त्याच्याबद्दल तर बोललंच पाहिजे, पण त्याच्या मागचा जो काही विचारव्यूह आहे, सनातनी विचारव्यूह आहे, त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला बोलायला हवं. हे सांगून मी थांबते. धन्यवाद.